आता हे खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. काही काही जन्मतारखेचे लोक इतके स्मार्ट असतात की तुम्ही त्यांच्यासमोर खोटं बोलूच शकत नाही. खोटं बोलणारी लोक स्वतःचीच फजिती करून घेतात. इतके हे लोक स्मार्ट असतात, इतकी त्यांची बुद्धी तल्लख असते, बरोबर समोरच्याचं खोटं ते पकडतात. कोणत्या आहेत त्या जन्मतारखा आणि कोणते आहेत ते लोक जे समोरच्याचं खोटं बरोबर पकडतात आणि त्यांच्याकडे अशा कुठल्या ट्रिक्स असतात ज्यामुळे त्यांच्या लक्षात येतं की समोरची व्यक्ती खोटं वागते किंवा खोटं बोलते. चला जाणून घेऊया. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याच्या स्वभावाचं आणि व्यक्तिमत्वाचं एक वर्णन अंकशास्त्रामध्ये केलेलं आहे. आता काही लोक इतके तीक्ष्ण बुद्धीचे किंवा अंतर्ज्ञानी किंवा ज्यांचा सिक्स सेन्स थोडासा जास्त चांगला असतो आज आपण म्हणू शकतो, समोरच्याच्या मनात काय चाललंय हे त्याचा चेहरा बघून, त्याची बॉडी लँग्वेज, त्याचे हावभाव या सगळ्यावरनं ते बरोबर ओळखतात आणि खोटं पकडतात. सगळ्यात आधी बोलूया ज्यांचा जन्म झालेला असतो कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 या तारखांना. या तारखांना जन्म झाला असेल तर तुमचा मूलांक असतो 1 आणि ही मूलांक 1 असणारी लोक जी असतात ना, त्यांच्याकडे अतिशय स्पष्ट असा दृष्टिकोन असतो, नेतृत्व गुण असतात, ही लोक स्वाभिमानी असतात आणि यांना खोटेपणाचा प्रचंड तिटकारा असतो. जर तुम्ही यांच्याशी खोटं बोललात तर यांच्या तीक्ष्ण नजरेतून ते सुटू शकत नाही आणि एकदा का यांचा तुमच्यावरचा विश्वास उडाला की मग तो पुन्हा मिळणं अशक्यच. म्हणूनच मूलांक 1 असणारे लोक, म्हणजेच मगाशी म्हटलं तसं ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झालाय, अशांशी जर तुम्हाला खोटं बोलायची वेळ आली तर मात्र तुमची फजिती झालीच म्हणून समजा. त्याचबरोबर दुसरा जो मूलांक आहे, मूलांक 2, म्हणजेच कोणत्याही महिन्यात जन्मलेले 2, 11, 20 आणि 19 तारखेचे लोक हे अत्यंत हळवे असतात, संवेदनशील असतात, पण यांचा सिक्स्थ सेन्स जो आहे ना तो अतिशय स्ट्रॉंग असतो. समोरची व्यक्ती मनातून बोलते की फक्त नाटक करते, वरवरचं बोलते, यांना लगेच समजतं. यांच्या शांत स्वभावाचा फायदा घेऊन तुम्ही खोटं बोलायला यांच्याशी जाऊ नका, कारण तुमचं खोटं यांच्या मनाला लागू शकतं आणि एकदा का यांच्या मनात एखादी गोष्ट रुतली किंवा मनाला लागलं तर यांच्याकडनं पटकन समोरच्याला माफ केलं जात नाही. आता बोलूया मूलांक 3 बद्दल, म्हणजेच ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झालेला आहे. हे शिस्तप्रिय असतात, अनुभवी असतात, त्याचबरोबर जगाकडे बघण्याचा यांचा दृष्टिकोन जरा मोठा असतो, व्यापक असतो. पण बनवाबनवी यांच्यासमोर टिकू शकत नाही. ते तुमच्या बोलण्यातील विसंगती लगेच पकडतात. तुमची कृती तुमचं बोलणं मॅच करत नाहीये किंवा तुमचे हावभाव मॅच करत नाही ते यांच्या लक्षात येतं. यांच्याशी नेहमी प्रामाणिक राहा, कारण यांच्यामध्ये खोट्या गोष्टींपेक्षा कडवट सत्य पचवण्याची ताकद जास्त असते. आता वळूया मूलांक 4 कडे, म्हणजेच ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झालाय. आता मुळातच या मूलांकाचा स्वामीच राहू आहे, त्यामुळे ही लोक जरा क्रांतिकारी विचारांची, अति तार्किक असतात. ते कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी गेल्याशिवाय शांत बसत नाही. तुम्ही जर एखादी गोष्ट लपवण्याचा किंवा खोटं सांगण्याचा प्रयत्न केला तर ते उलट तपासणी करून तुम्हाला कोंडीत पकडतील. त्यांच्याशी खोटं बोलणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. आता मूलांक 5 बद्दल बोलूया, म्हणजेच ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला झाला. हे लोक हजरजबाबी, बुद्धिमान, उत्तम संवादक असतात. लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यात ते माहीर असतात. तुम्ही खोटं बोलताना तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले की त्यांना लगेच संशय येतो. ते खूप लवचिक असले तरी खोटेपणा त्यांना अजिबात सहन होत नाही. त्यांच्याशी मैत्री टिकवायची असेल तर स्पष्ट वक्ते व्हा. आता वळूया मूलांक 6 कडे, अर्थात ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 तारखेला झालाय. हे प्रेमळ असतात, स्वभावाने मृदू असतात, पण मानवी स्वभावाची चांगली पारख असते यांना. प्रेमाच्या नावाखाली केलेली फसवणूक लगेच लक्षात येते. त्यांना सौंदर्याची आणि सत्याची आवड असते. जर तुम्ही त्यांच्याशी खोटं बोललात तर ते तुमच्यापासून हळूहळू लांब जातील आणि तुम्हाला त्याचा पत्ताही लागणार नाही. म्हणजेच समोरची व्यक्ती खोटी आहे हे लक्षात आल्यानंतर त्याच्याशी कसं वागायचं हे सुद्धा प्रत्येक मूलांकाच्या स्वभावानुसार वेगवेगळं ठरतं. प्रत्येक मूलांक खोट्या माणसाला वेगवेगळी ट्रीटमेंट देतो असं आपण म्हणू शकतो. आता वळूया मूलांक 7 कडे, अर्थात ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 तारखेला झालाय. हे खऱ्या अर्थाने मनकवडे असतात. त्यांना आध्यात्मिक आणि मानसिक शक्तीची देणगी लाभलेली असते. अनेकदा ते समोरच्याचं खोटं बोलणं शांतपणे ऐकून घेतात, पण त्यांना सत्य आधीच माहिती असतं. त्यांच्यासमोर खोटं बोलणं म्हणजे स्वतःचं हसू करून घेण्यासारखं आहे, कारण त्यांची अंतर्दृष्टी खूप खोल असते. खास करून जर ते कुठली साधना उपासना करत असतील तर हा अनुभव त्यांना येत असेल. आता वळूया मूलांक 8 कडे, अर्थात ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला झालेला आहे.
हे लोक कष्टाळू आहेत, गंभीर आहेत, न्यायाचे पुरस्कर्ते आहेत. त्यांना खोटं बोलणाऱ्या लोकांची प्रचंड चीड असते. ते कदाचित लगेच प्रतिक्रिया देणार नाहीत, पण योग्य वेळ आल्यावर ते तुम्हाला चुकीची जाणीव करून दिल्याशिवाय राहणारही नाहीत. शनीच्या प्रभावामुळे त्यांना फसवणाऱ्यांना कडक शिक्षा मिळते. त्यामुळेच त्यांच्याशी नेहमी पारदर्शक राहा. आणि आता शेवटचा मूलांक 9. ज्यांचा जन्म 9, 18 आणि 27 तारखेला झालेला आहे त्यांचा मूलांक असतो 9. हे अत्यंत साहसी, धाडसी, स्पष्टवक्ते असतात. यांना फिरवून बोलणं अजिबात आवडत नाही, घोळात घेऊन बोलणं आवडत नाही आणि खोटं बोलणं तर नाहीच नाही. जर तुम्ही यांच्याशी खोटं बोललात तर ते समोरच्यावर तुटून पडायला मागे पुढे पाहत नाही. त्यांचा राग तीव्र असतो. खोटेपणा हा त्यांच्या रागाचा मुख्य कारण असतो. त्यांच्याशी मैत्री हवी असेल तर सत्याची साथ द्या. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.